रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। तर श्रावण महिना सुरू होतोय आणि त्याआधी आपल्यासारखे बरेच मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र भेटतात, पार्टी करतात आणि पार्टी म्हटलं की नॉनव्हेजची रेसिपी ही बनलीच पाहिजे। तर आज आपण पाहणार आहोत अशीच एक मस्त नॉनव्हेजची रेसिपी, ती म्हणजे मालवणी चिकन। तर 10 ते 12 जणांसाठी पुरेल एवढं मालवणी चिकन योग्य प्रमाणात कसं करायचं हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपल्या किचन मध्ये बनतंय 10 ते 12 जणांसाठी मालवणी चिकन, तेही अगदी योग्य प्रमाणात। तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे 2 किलो चिकन आणि हे स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। त्यासाठी यामध्ये घालायचे 1.5 चमचा हळद, 2 चमचे धने जिरेची पावडर, इथे मी मिक्स पावडर वापरली आहे। अर्थातच मालवणी मसाला, तोही 2 चमचे, 1.5 चमचा मीठ आणि 1.5 चमचा आलं आणि लसणीची पेस्ट। आता हे सर्व मसाले चिकन मध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। या चिकनच्या प्रत्येक पीसला हे मसाल्याचं कोटिंग अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, त्यामुळे शक्यतो ही प्रोसेस हातानेच करायची। आता हे मसाले लावून झाले की आता हे मॅरिनेशन करता आपण अर्ध्या तासासाठी हे झाकून बाजूला ठेवूया। तोवर या चिकनसाठी लागणारं मालवणी पद्धतीचं वाटण बनवून घेऊया। मालवणी पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा वापर हा भरपूर प्रमाणात केला जातो। तर 2 किलो चिकनसाठी इथे मी 3 वाट्या ओलं खोबरं घेतलं आहे आणि 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। जर तुम्ही अर्धा किलो चिकन करणार असाल तर 1 वाटी खोबरं घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 4 मोठे कांदे हे असे उभे चिरून घेतले आहेत। तसेच 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आलं, 1 चमचा खसखस आणि काही सुके मसाले। यामध्ये 10 काळी मिरी, 5 लवंगा, 1 मोठी वेलची, 2 हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र। आता हे सर्व साहित्य आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे। तर हे सर्व पदार्थ मी या लोखंडी तव्यामध्ये भाजून घेणार आहे। तर सर्वात आधी आपण सुके मसाले भाजूया। तर हा तवा फार गरम झाला आहे, त्यामुळे हे मसाले अगदी पटापट भाजले जातात। त्यामुळेच खसखस ही सगळ्यात शेवटी घालायची आहे, कारण खसखस ही लगेचच भाजली जाते आणि खसखस घातल्यानंतर लगेचच हे मसाले काढून घ्यायचे आहेत। आता भाजूया सुकं खोबरं। आता हे सुकं खोबरं भाजत असताना यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही, कारण सुकं खोबऱ्यामध्ये मुळातच तेलाचं प्रमाण असतं। आता हे खोबरं तांबूस रंगावर भाजून झालं की काढून घ्यायचं आहे आणि यानंतर भाजायचं आहे ओलं खोबरं। तर ओलं खोबरं भाजण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि हे खोबरं देखील आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हे पदार्थ भाजत असताना कुठलाही पदार्थ करपवू द्यायचा नाही, त्यामुळे तुमच्या पदार्थाची चव पूर्णतः बदलून जाईल। आता हे खोबरं देखील भाजत आलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे देखील काढून घेऊया। आता भाजायचे कांदा। तर कांदा भाजण्यासाठी इथे थोडंसं तेल गरम केलं आहे आणि यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। तर कांदा देखील तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांदा देखील भाजत आला आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये लसूण आणि आलं घालून ते थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। आता हे देखील काढून घेऊया। आता हे सर्व मसाले भाजून झाले आहेत। यामध्ये सुके मसाले मिक्स करायचे आणि कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर घालायची आणि हे गार करून मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता हे वाटण मस्त बारीक वाटलं गेलं आहे, याचा रंग देखील खूप छान आला आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला चिकन देखील मॅरिनेट होऊन तयार आहे। आता वाटण तयार आहे, चिकन तयार आहे, मग सुरुवात करूया आपल्या मेन रेसिपीला। आता हे चिकन करण्यासाठी मी इथे एका मोठ्या टोपामध्ये 4 पळी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता हे तेल तापलं की यामध्ये घालायचं आहे 2 बारीक चिरलेले कांदे आणि हा कांदा
तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट केलेलं सर्व चिकन आणि हे चिकन तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर हे चिकन सतत 2-2 मिनिटांनी थांबून सतत परतत राहायचं आहे। आता चिकन परतत असताना हळूहळू त्याचा कच्चेपणा कमी होऊ लागतो, त्याला स्वतःचं असं तेल आणि पाणी सुटू लागतं आणि चिकन हे सडसडीत होऊ लागतं। तर या प्रोसेसमध्ये बराच वेळ जातो, त्यामुळे घाई न करता हे सतत परतत राहायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता चिकन व्यवस्थित असं परतलं गेलं आहे, त्याला स्वतःचं तेल सुटलं आहे, पाणी सुटू लागलं आहे आणि आता या प्रोसेससाठी मला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागली आहेत। चला, तर हे चिकन मस्त असं परतलं गेलं आहे। आता हे शिजवून घ्यायचं आहे। तर हे शिजवण्याकरता या चिकनमध्ये डायरेक्ट वरतून असं पाणी ओतायचं नाही, तर काय करायचं, तर या टोपावर बसेल एवढं एक खोलगट झाकण यावर ठेवायचं आणि या झाकणामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून 10 मिनिटाकरता हे वाफवून घ्यायचं आहे। आता झाकण उघडून पाहूया। इथे पाहू शकता तुम्ही या चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे। आता या ताटावरचं गरम पाणी या चिकनमध्ये ओतायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ओतून हे पुन्हा 10 मिनिटाकरता शिजवून घ्यायचं आहे। इथे चिकन शिजतंय तोवर आपण तयार केलेलं वाटण तेलामध्ये परतून घेऊया। त्यासाठी इथे 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा। कांदा थोडा परतला की यामध्ये 1.5 चमचा लाल मिरचीची पावडर आणि 3 चमचे मालवणी मसाला घालायचा आहे आणि ते तेलामध्ये परतायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम असा रंग आला आहे याला। आता यामध्ये तयार केलेलं वाटण परतून घ्यायचं आहे। हे वाटण तेल सुटेस्तोवर आपल्याला परतायचं आहे। या मालवणी मसाल्याचा अगदी अप्रतिम असा सुगंध इथे पसरला आहे, यामुळे हे चिकन देखील अगदी चविष्ट होणार आहे। तर इथे मसाला परतून झाला आहे, यावर झाकण ठेवून 2 मिनिटाकरता मंद आचेवर ठेवून देऊया। आता पाहूया या मसाल्याला तेल सुटलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हा मसाला अजिबात कढईला खाली चिकटला नाहीये। आता पाहूया चिकन। आता यावरचं पाणी देखील गरम झालं आहे, हे पाणी या चिकन मध्ये ओतूया आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटाकरता हे असंच शिजू देऊया। पाहूया 5 मिनिटानंतर चिकन अगदी मस्त खळखळ असं उकळू लागलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे परतलेलं सर्व वाटण आणि हे वाटण घालून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे पाहू शकता हे मिक्स केलं वाटण घातल्यानंतर या चिकनला अगदी अप्रतिम असा रंग आला आहे, लाल बुंद अशी यावर तर्री आली आहे, मस्त रसरशीत असं झालं आहे। आता पाहूया हे शिजलंय का। इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊ असं शिजलं आहे। आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि हे मीठ घालायच्या आधी थोडंसं चाखून बघायचं आहे, कारण सुरुवातीला आपण यामध्ये थोडं मीठ घातलं होतं।